मित्रांनो नमस्कार. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. आता नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच. जाणून घ्या नवीन नियम या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फायद्याची बातमी. ज्यांनी भविष्य निधीतील पैसा काढलेला नाही, EPFOच्या नियमानुसार निवृत्तीनंतर काही काळासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रकमेवर व्याज देतात. पण ही सुविधा नेहमीसाठी मिळत नाही. अखेरपर्यंत व्याजाची रक्कम मिळत नाही. तुम्ही कोणत्या वर्षी नोकरी सोडली वा कधी निवृत्ती स्वीकारली त्यावर व्याजाची रक्कम मिळते. यासाठी PFचा नियम समजून घेणे आवश्यक आहे. EPF आणि EPS मध्ये अंतर काय? मित्रांनो, अनेक कर्मचारी EPF आणि EPS ही एकच योजना असल्याचे मानतात, पण या दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत. EPF एक बचत योजना आहे तर EPS ही पेन्शन योजना आहे. जर कर्मचाऱ्याने EPS अंतर्गत कमीत कमी 10 वर्षाची सेवा पूर्ण केली तर प्रत्येक व्यक्ती 50व्या वर्षी किमान पेन्शन निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतो. 58व्या वर्षी त्याला पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होते. जर कर्मचाऱ्याने 60व्या वर्षापर्यंत पेन्शन घेण्यास उशीर केला तर तो जास्तीत जास्त पेन्शन मिळवण्यास पात्र ठरतो. केव्हा PF काढणे अगदी योग्य? मित्रांनो, EPFच्या नियमानुसार निवृत्तीनंतर लागलीच PF काढणे योग्य नाही. जर तुम्हाला तात्काळ पैशाची गरज नसेल तर ही रक्कम काही काळ खात्यात राहू द्या. त्यावर कर्मचाऱ्याला अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळतो. पण जर खाते निष्क्रिय झाले तर PF वरील व्याज मिळत नाही. कर्मचाऱ्यांनी त्याचे वय, आर्थिक गरज आणि भविष्यातील योजना याविषयी योग्य तो निर्णय घेऊन PF खात्यातून रक्कम काढणे फायदेशीर ठरते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास PF अडकणार. मित्रांनो, युनिफाईड मेंबर पोर्टलवर सदस्यांना प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागणार आहे. प्रोफाईल फोटो हा सदस्यांचा डिजिटल रेकॉर्ड भाग आहे. प्रोफाईल फोटो अपलोड न केल्यास PF अडकण्याची शक्यता आहे. सर्व EPFO व्यवहारांसाठी प्रोफाईल फोटो अपलोड करण्याची गरज नाही, पण ज्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या फोटो अपलोड केलेल्या नाही त्यांना नॉमिनेशन पूर्ण करण्यापासून ते EPFOच्या इतर सेवांचा फायदा घेण्यासाठी अडचण येऊ शकते. यासाठी EPFOने एक अलर्ट दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर PF काढताना अडचण येणार नसल्याचे समोर आले आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.